आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. तनिषा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही 2.5 लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले. मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हते. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे प्रिय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला बिलकुल तयार नव्हते. अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यातच त्यांचा करून अंत झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात असत्या. सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्ती यांची अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्यामुंग्यापेक्षाही बदतर होत आहे याची कल्पनाच न केलेली बरी. सध्या मरण स्वस्थ होत आहे. यातून रुग्णालयातून फोन गेल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त पैशांसाठी आमदारांच्या श्रेय सहाय्यकांच्या पत्नीवर उपचार होत नसतील आणि त्यात त्या माऊलीचा अंत होत असेल तर सामान्य माणसाला वैद्यकीय सेवा कुठल्या प्रकारची मिळत असेल याचा विचारच न केलेला बरा. मागील अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत मिळणे जवळपास दुरापास्त झालेले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कवडीमोल दराने जागा देऊन दीनानाथ सारखे हॉस्पिटल स्वतःच्या तुंबड्या भरत असतील. हे हॉस्पिटल बंद केले तरी चालतील असे म्हणणे आज वावगे ठरणार नाही. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.